नमस्कार। आज निज भाद्रपद कृष्ण द्वितीया शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिकेच्या अत्याधुनिक संकेतस्थळाचा शुभारंभ। नाशिकच्या दरोड्यातील काही रक्कम हस्तगत करण्यात ठाणे पोलिसांना यश, मात्र चोरटे फरार। आणि ध्वनी प्रदूषणाचे सर्व निकष धाब्यावर बसवत मोठ्या जल्लोषात गणपतीचं विसर्जन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। गणपती गेले गावाला, चैन पडेल आम्हाला, या जयघोषात ठाणे जिल्ह्यात मोठ्या भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणेशाला निरोप देण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत जिल्ह्यात हजारो गणपतींचं मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आलं। ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन यावेळी झालं। अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे डीजे लावून या ध्वनी प्रदूषणात भरच घातली। पायी हळूहळू चाला, मुखानी मोरया बोला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, कपाळी केशरी गंध, गणेशा तुझा मला छंद, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। भिवंडी, मुंब्रा, मनोर अशा संवेदनशील ठिकाणीही गणरायाचं मोठ्या उत्साहात पण शांततेत विसर्जन झालं। कोणताही अनुचित प्रकार न घडता हे विसर्जन शांततेत पार पडलं। ठाणे पोलीस आयुक्तालयात 720 सार्वजनिक तर 30,305 घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं। वागळे परिमंडळात 158 सार्वजनिक तर 4,389 घरगुती। ठाणे शहर परिमंडळात 77 सार्वजनिक तर 5,949 घरगुती। कल्याण परिमंडळात 166 सार्वजनिक तर 10,692 घरगुती आणि उल्हासनगर परिमंडळात 187 सार्वजनिक तर 6,035 घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलं। नाशिकमध्ये लुटण्यात आलेल्या रकमेपैकी काही रक्कम ठाण्यात मिळाली असून दरोडेखोर मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत। विसर्जनाच्या निमित्ताने ठाणे पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी लावली होती। रविवारी पहाटे अशाच नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात असताना रघुनाथनगर इथे रस्त्यावर उभ्या असलेल्या एका इनोव्हा गाडीतील हालचाल संशयास्पद दिसली। त्यामुळे पोलिसांनी या गाडीतील तिघांची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी पळ काढला। पळताना यापैकी एकाने आपल्या जवळील बॅग रस्त्यातच टाकून दिली। या बॅगेत पोलिसांना 28,08,000 रुपये मिळाले। या गाडीच्या तपासणीत एक फोन आणि काही पावत्या सापडल्या। या अज्ञात चोरट्यांनी नाशिक येथील बांधकाम व्यावसायिक निकुश मांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यश आर्केड इथे 4 अनोळखी व्यक्तींनी पिस्तुलाचा धाक दाखवत जमिनीच्या व्यवहारासाठी आणलेली 1,03,50,000 रुपयांची रक्कम पिस्तूल, चाकूचा धाक दाखवत तसंच डोळ्यात मिरचीपूड टाकून लुटली होती। हेच पैसे वेगवेगळ्या बॅगेत भरून ही मंडळी चालली होती। रस्त्यात त्यांनी काही देवळांमध्ये देणग्याही दिल्या। पोलिसांच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला असून 3 चोरटे मात्र फरार झाले आहेत। या प्रकरणी सतर्कता दाखवत केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक अर्जुन खैरनार, पोलीस कॉन्स्टेबल भागवत थापिल यांचं ठाणे पोलीस आयुक्तांनी विशेष अभिनंदन केलं असून लवकरच त्यांना खास बक्षीस देऊन सन्मानित केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। ठाण्यातील टेंभिनाका इथे आयोजित केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं। ठाण्यामध्ये जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची सुरुवात केली। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच ठाण्यातील टेंभिनाका इथे साजरा केला जात असलेला हा नवरात्र उत्सव प्रसिद्ध आहे। येथील देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात या ठिकाणी मोठी गर्दी होते। दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवीच्या मंडपाचं पूजन केलं जातं। यंदाही शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर काल एक अनोखा पाहुणा आला होता। या पाहुण्याला बघून प्रवासी आश्चर्यचकित होत होते। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर अचानक हत्ती अवतरल्याने तो एक औत्सुक्याचा विषय झाला होता। गेले काही दिवस ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर हत्ती पाहायला मिळत होता, पण हाच हत्ती फलाटावर आल्यामुळे मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। खरं तर रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे
प्रवाशांची फलाटावर गर्दी होती. अशा गर्दीच्या वेळेत जर हत्ती बुजला असता तर अनर्थ ओढवला असता. त्यामुळे हत्ती फलाटावर कसा आला याबाबत आश्चर्य व्यक्त होत होतं. उपवन येथील डीपी इंडस्ट्रीज या कंपनीला काल सकाळी आग लागली होती. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोखरण येथील उपवन परिसरात डीपी इंडस्ट्रीज हा कारखाना असून या कारखान्यात रबराचं काम चालतं. काल सकाळी 7च्या सुमारास शॉर्ट सर्किटनी या कारखान्याला आग लागली. या आगीत कारखान्यातील सर्व रबर जळून खाक झालं. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे कारखान्यात कोणीही नव्हतं. जेव्हा कारखान्यातून धूर बाहेर येऊ लागला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने त्वरित धाव घेऊन ही आग विझवली. जिल्ह्यातील विविध केबल चालकांनी ठिकठिकाणच्या गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण केल्यामुळे गणेश भक्तांना घर बसल्या विसर्जनाचा आनंद लुटता आला. ठाण्यातील इनकेबलनेट, खारीगाव येथील श्री साईनाथ केबल, कल्याणमधील तिसाई केबल या चालकांनी आपापल्या परिसरातील विसर्जनाचं थेट प्रक्षेपण आपल्या केबलवर केल्यामुळे गणेश भक्तांना घर बसल्या विसर्जनाचा आनंद लुटता आला. सध्या ठाण्यातील तलावांमध्ये मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास बंदी असल्यामुळे मासुंदा तलावातील विसर्जनाची पूर्वीची रया गेली आहे. ठाण्यातील सर्व गणपतींचं विसर्जन पारसिक रेती बंदर तसंच कोलशेत येथील घाटावर करण्यात आलं. खारेगाव येथील गणेश विसर्जनाचं संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत थेट प्रक्षेपण सुरू होतं. ठाणे महानगरपालिकेचा 30वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्धापन दिनाच्या निमित्ताने महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. 29 वर्षापूर्वी नगरपालिका असलेल्या ठाणे नगर परिषदेचं महापालिकेत रूपांतर झालं. सुरुवातीस 4 वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांकडे होता. त्यानंतर मात्र मधुकर चौबे, व्ही.एस. साखळकर, मधुकर पाटील, अरविंद रेड्डी, टी. चंद्रशेखर यांच्या काळात महापालिकेचा कारभार बराच सुधारला. टी. चंद्रशेखर यांनी अनधिकृत बांधकामावर धडाक्यात कारवाई करून ठाणे शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. जंत्रे यांच्या काळात महापालिकेची पाणीपुरवठा योजना उभी राहिली. यामुळे यावर्षी पाऊस कमी झाला असतानाही ठाण्यात मात्र फारशी पाणी टंचाई भासली नाही. महापालिका आयुक्त आर. राजीव यांच्या कार्यकालात त्यांनी महापालिका कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनेक चांगले उपक्रम सुरू करताना, पर्यावरण जपताना कारभारात आधुनिकताही आणली. मात्र ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला आकार देण्यात त्यांना अद्याप तरी यश आलेलं नाही. अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेला परिवहन सेवा मात्र योग्य तऱ्हेने चालवता आली नाही. आज परिवहन सेवा विविध समस्यांनी ग्रासली आहे, पण त्याकडे ठोस असं लक्ष देण्यात कोणताच अधिकारी आणि कोणत्याच राजकीय पक्षाला रस असल्याचं दिसत नाही. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या अत्याधुनिक संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, महापौर हरिश्चंद्र पाटील आणि पालिका आयुक्त आर. राजीव यांच्या हस्ते या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना महापालिका आयुक्त आर. राजीव यांनी या संकेतस्थळाची माहिती दिली. ThaneCity.gov.in असं नाव मिळणारी ठाणे महापालिका ही एकमेव स्वायत्त संस्था असल्याचं त्यांनी सांगितलं. अंतरा चौगुले यांनी हे संकेतस्थळ तयार केलं आहे. या संकेतस्थळावर महापालिकेविषयी इत्यंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. ठाणे महापालिका स्थापन झाली तेव्हा महापालिकेचा अर्थसंकल्प 26 कोटींचा होता. आता तो 2300 कोटींपर्यंत गेला असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. ठाण्याचा विकास मुंबईपेक्षा वेगाने होत असून सर्वांनी कायदा पाळला पाहिजे तरच विकास होऊ शकेल असंही पालिका आयुक्तांनी सांगितलं. कळवा रुग्णालयाचं नूतनीकरण, ठाणे शहरात 2 बाह्यवळण रस्ते, 1 भुयारी मार्ग हे नजीकच्या काळात उभारण्याची योजना असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी गणेश भक्तांची हाक गणपती बाप्पांनी ऐकली आहे. पुढच्या वर्षी श्री गणेशाचं आगमन 10 दिवस लवकर होणार आहे अशी माहिती पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिली. पुढील वर्षी गणेश वर्षच म्हणावं लागेल, कारण पुढल्या वर्षी 3 अंगारकी चतुर्थी येणार आहेत. पुढील वर्षारंभच अंगारकी चतुर्थीनी होणार आहे. 1 जानेवारी, 28 मे आणि 22 ऑक्टोबर अशा 3 अंगारकी चतुर्थीचा योग पुढील वर्षी आला आहे. साधारणपणे दरवर्षी गणपतीचं आगमन 10 दिवस आधी होतं,
मात्र अधिक महिना आला की गणपतीचं आगमन साधारणतः महिन्यांनी लांबतं असं सांगताना सोमण यांनी पुढील 8 वर्षाच्या श्री गणेश आगमनाच्या तारखा दिल्या आहेत. 2014 मध्ये शुक्रवार 29 ऑगस्ट, 2015 मध्ये गुरुवार 17 सप्टेंबर, 2016 मध्ये सोमवार 5 सप्टेंबर, 2017 मध्ये शुक्रवार 5 ऑगस्ट, 2018 मध्ये गुरुवार 13 सप्टेंबर, 2019 मध्ये सोमवार 2 सप्टेंबर, तर 2020 मध्ये शनिवार 22 ऑगस्ट रोजी श्री गणेशाचं आगमन होणार असल्याचं सोमण यांनी सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे वार्तामधून घरगुती गणपती पुढील सजावट दाखवली जात आहे. आता पाहूया काही अशा सजावटी. आणि हे आम्ही चटईपासून मंत्री बनवलेलं आहे. याच्याकरता आम्ही खूप परिश्रम घेतले आणि आम्हाला तब्बल 20 दिवस लागले हे बनवायला. मी माझ्या इथे रामकृष्ण मंदिराची प्रतिकृती उभी केलेली आहे. ते पश्चिम बंगाल येथील बेलूर मठाजवळील मंदिर असून ते बनवायला साधारण मला 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागला आणि त्यामध्ये मी फ्लोरोसेंट लाईटचा वापर केल्यामुळे ते अंधारामध्ये चमकून ते अतिशय उठून दिसते.